कालिंदी, पूजेची तयारी झाली सगळी? हो. नीट बघून घे, मग हे राहिलं ते राहिलं नको व्हायला. हा, तसं काही नाही होणार. मी सगळी यादी आत्ताच चेक केली, सगळं आणले व्यवस्थित. बर. आणि अगं पण वाजलेत किती? 9:30 वाजलेत. हो. अगं पण गुरुजी 9 वाजता येणार होते, अजून कसे नाही आले? आणि माझं सुद्धा लक्षच नाही गेलं घड्याळाकडे. चला तर आपल्याला आवरायला हवं. ए ऋता, बघ जर प्रांजलचं आवरलं का? आवरलं? अहो अजून उठलीये कुठे ती? अगं मग उठवलं का नाहीस तिला? मी कशी काय उठवू? तिला सवय असेल उशिरा उठायची, आणि एखाद्याला जर उशिरा उठायची सवय असेल तर ती इतक्यात कशी काय मोडायची, म्हणून नाही उठवलं मी. अगं पण पूजेला तिलाच बसायचंय ना. गुरुजी येतील आता इतक्यात, त्याआधी तिचं आवरून नको का व्हायला? तू पडणार होता. प्रांजलने पण जरा उठायला हवं होतं ना लवकर. सगळी तयारी तर झाली आहे आपली पूजेची. हो ना, ती पण सगळी आपणच केली. खरं तर तिची मदत झाली असती, आणि आता तर तिला फक्त पूजेलाच बसायचं. तरी तिचं वेळेत आवरलं नाही. तुम्हाला आठवतंय, माझं लग्न झालं तेव्हा सगळ्यांच्या आधी आंघोळ करून तयार होते मी पूजेसाठी. या प्रांजलबाईंचं बरं आहे, नव्या सुनेचे खूप लाड होणार असं दिसतंय. हे तर रडणार तर नाही ना? प्रांजल, अगं तू त्या ऋताकडे नको ना लक्ष देऊस. ती सहज बोलता बोलता बोलली असेल ग. मी काही बोलले का तुला? हे बघ, मला ना समजू शकतं, तुला सवय नाहीये लवकर उठायची. अगं होईल सवय, त्यात काय एवढं. पण प्लीज रडू नकोस ना. अहो आई, मी रडत नाहीये. आणि ऋता वहिनी जे म्हणाली ते खोटं नाहीये ना. पण काय झालं ना, मला ना पहाटे पहाटे झोप लागली. म्हणजे खिडकीतून गार वारा आला ना तेव्हा छान झोप लागली. खरं तर मी उशिरा उठायला नको होतं. मलाच कसं तरी वाटतंय. म्हणजे ही पूजा माझ्यासाठी आणि रायासाठी, आणि माझी काडीची मदत नाही झाली तुम्हाला. अगं त्यात काय एवढं. हे बघ, पूजेची तयारी होणं हे महत्वाचं होतं. मग ते आम्ही केली काय, तू केली काय? आई अहो, हा तुमचा मोठेपण आहे, पण मी माझं तरी आवरायला हवं होतं ना. आई, मी तुम्हाला प्रॉमिस करते, यापुढे मी कधीच उशिरा नाही उठणार. मी एक काम करते ना, मी अलार्म क्लॉकच लावून ठेवते. हो ठेव, पण आता लवकर तयार होशील का? गुरुजी येतील ग इतक्यात. आटप पटकन. स्वस्तिरिंद्रो वृद्धाश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति देशाम मंगलम येषां हृदयस्थ भगवान मंगलायतनं वरी. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते. आता आपण पूजेला सुरुवात करूया. आचमन करायचं, तुम्ही हाताला हात लावायचा त्यांच्या. देवाकडे काय मागितलंस काय? म्हणजे तुझ्या कंजूसपणाचंच गारणं चालू होतं का? देवा, रायाचा संसार चांगला होईलच, पण जरा महागाई कमी होऊ दे. आज ना मनवाच्या नेटच्या परीक्षेचा रिझल्ट आहे, त्यासाठी प्रार्थना करत होतो मी. खरंच? हे
बाप आहे मी तिचा. दादा खरं सांगू, हा? नाही तुझा हा कंजूसपणा जरा बाजूला ठेवलास ना, तू जगातला बेस्ट बाप आहेस. तर आपल्याला अष्टपालाची आणि नवग्रहाची पूजा करायची. हे ताट हातात घ्या आणि 2-2 अक्षता प्रत्येक सुपारीवर त्या 8 सुपाऱ्यांवर व्हायच्या. आता बाळकृष्णाला पण पंचामृती स्नान घालतोय. का मध्ये नो समद्भूतम देवर्षी पितृदप्तिरम पयोर्धामी देवेश स्नानार्थम प्रतिकुर्यताम पयस्नानं समर्पयामि पयस्नानन्ते. आता आपल्याला वस्त्र व्हायला लागेल, तेवढं जरा आणा. ठेवलं होतं तिथे. ऋता ठेवलं होतंस ना ग? ठेवलं होतं ना तिथे. असेल गेलं? तिथे बघा बरं. तो प्रतिष्ठितम असतो. तिथं दिसत नाही हो. तू एक काम कर, दुसरं घेऊन ये. दुसरं आणू का मग? नाही नाही, राहू दे. वस्त्र नसेल तरी चालेल, त्याच्यावर आपण अक्षता हवं. आई, वस्त्राच्या ऐवजी अक्षता? हो, ह्या अक्षदा कुठे काही कमी असेल ना तर तिथे उपयोगाला येतात. तुम्हाला सांगते, अक्षदा म्हणजे तांदूळ आणि स्त्री यांच्यात खूप साम्य आहे. अक्षदा स्त्रीचं प्रतीक आहे. अक्षदा शुभ कार्यात कुठे काही कमी पडू देत नाही. तसं स्त्री सुद्धा संसारात सगळं सावरून घेते, खंबीरपणे उभी राहते त्या जागी. तुम्हाला त्या भाताच्या शेतीबद्दल माहितीये? शेती कुठे आली मध्येच? ऐक तर, शेतकरी एका ठिकाणी तांदळाचं बी रोवतो. त्या जमिनीत ते जोमानं वाढू लागतं. तिथून शेतकरी ते काढतं आणि दुसऱ्या जमिनीत लावतं. तिथे सुद्धा ते जोमानं वाढायला लागतं. याचा अर्थ कळला तुम्हाला? स्त्रीचं सुद्धा तसंच आहे. एक घर सोडून ती दुसऱ्या घरी येते. तिथली माणसं, ते नवीन घर ती एका क्षणात आपलं करते. असं वाटतं की वर्षानुवर्ष आम्ही इथेच राहतोय. आणि मग ही आपल्या नवीन घराच्या सुखासाठी, समृद्धीसाठी सर्वस्व पणाला लावते. दादा, आता आईनी जे काही सांगितलं ते ऐकायला प्रांजलची मामा इथे असायला हवी नाही? जरा तरी प्रकाश पडला असता त्यांच्या डोक्यात. एवढं कुठलं आपलं नशीब बलवत तर. हा, येत नाहीत ती लोक. फोन आला तर मगाशी काहीतरी महत्वाचं काम आहे माहिती आहे. ठीक आहे, पण एका अर्थी भरत झालं. अरे आता तेवढ्यात त्या बाईने काहीतरी डाव साधला. आजी, सुंदर बोलता तुम्ही. तुम्ही अक्षरांचं महत्व छान सांगितलं. या घ्या अक्षता. भाऊ, सत्यनारायण सांगायचं परिवारायण महा वस्त्र वस्त्रार्थ अक्षरान समर्पयामी. सत्यनारायण सांगायचं परिवारायण महा नैवेद्यार्थे संयापक नैवेद्यम समर्पयामी. हातात पाणी घ्या, त्याच्याभोवती फिरवा आणि नैवेद्य दाखवा. तुम्ही उभे राहा, मी आता आरती सांगणार. सुख करता सुख हरता वार्ता वेदनाची पूर्वे पूर्वे प्रेम शोभा जयाची सर्वांगी सुंदर वीणा, तू माझं काही ऐकायचं नाही असं ठरवूनच टाकलंयस का? काय गरज होती तुला काल तिथं जायची? एक तर ठरवून गेलीस आणि वर तिला रडवून परत आलीस ना. वीणा, तुला झोप तरी कशी काय लागते ग? कुठला आनंद मिळतो तुला यार? असं कसं? अहो, हे सगळं मी माझ्या आनंदासाठी करते का? अहो, तसं असतं तर कालच नसते का घेऊन आले मी तिला? कांदा चिरताना डोळ्यातनं पाणी आलं किंवा कचरा बिचरा डोळ्यात गेला तर चल बाई प्रांजल माहेरी असं म्हणणारे का मी तिला?
अहो एवढी वेळी वाटली का मी तुम्हाला? आणि तुम्हाला माझी अट आठवत नाहीये का? मी परत सांगते, मी त्यांना एवढंच सांगितलं होतं की तुमच्यामुळे माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं तर मी रायाला आणि प्रांजलला घरी घेऊन येईन. वीणा, तुला एक कळतंय का? अगं तुझ्या या अटीमुळे त्या घरातल्या सगळ्यांची झोप उडाली असेल. आता ती लोक प्रांजलशी कधीच नॉर्मल वागू शकणार नाहीत. त्यांच्या मनामध्ये सतत हाच विचार येईल की काय वाटेल ते झालं ना तरी ही मुलगी दुखावता कामा नये. अहो तेच तर मला हवं आहे. कसंही करून माझी प्रांजल सुखात राहायला हवी. आणि ते जर झालं नाही ना तर राया आणि प्रांजल आपल्या इथे सुखात राहतील. जगातली सगळी सुख त्यांच्या पायाशी लोळतील. वीणा, अगं प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते. आता रायाचं सुख कदाचित त्याच्या भरलेल्या आनंदी कुटुंबात असेल. पण आपल्या प्रांजलचं काय? तिचं काय? अगं प्रांजलचं सुख रायाच्या सुखातच आहे ना. तुझ्या या अटीमुळे त्या घरातलं आनंदी आणि हसरं वातावरण नाहीसं होणार आहे. प्रांजल अवघडल्यासारखी होईल तिथे. होऊ दे, आणि मग ती इथे येईल. झोपलेल्याला जाग करता येतं, पण झोपेचं सोंग आणणाऱ्याला नाही. आणि 5 परतावणीची तयारी आत्ता का करतेस तू? एवढी कसली काही आहे तुला? निश्या, अहो घाई कसली? आज त्यांच्याकडे पूजा आहे, उद्या आपल्याकडे. आणि माझं एकदा ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं. आणि मागे जाऊन नमस्कार करा देवाला. प्रदक्षिणा भावे नमस्कारान समर्पयामी नमस्करोमी. राया, आपल्या मनवासाठी पण प्रार्थना कर रे बाबा. तिचा आजचा नेटचा रिझल्ट चांगला लागू दे. आई, मी आमच्यासाठी काही मागायच्या आधी देवाकडे मनवाच्या रिझल्टसाठी प्रार्थना केली. दादा, आज मनवाचा रिझल्ट ना? म्हणजे येत्या काही दिवसात ऍडमिशन. आपले पैशांची काहीतरी सोय करायला हवी आपल्याला. मंग्या, तू ठरवलंच आहेस का आयुष्यभर मला त्रास द्यायचे? त्रास काय, मी फक्त म्हणतो की आपल्याला काहीतरी विचार करून ठेवायला हवा. आत्ता कशाला? नुकतीच कुठे एक गोष्ट घडलीये, ती तडीस तर जाऊ देत जरा. ए नाही बाबा, आणि आता नवीन कुठल्याही खर्चाचा विषय सुद्धा काढू नका आता. उगाच माझ्या डोक्याला भुंग्याला होतोस तू. 4 केस राहिले फक्त, आता तेही जातील उडून. राया, पोटभर जेव रे बाबा. प्रत्यक्ष बायको उभी आहे वाढायला. आजोबा, आज तो पोटभर जेवणारच आहे. काय रे, काल मी पाहिलंय तू काहीही जेवलेला नाहीयेस. दादा काहीतरीच काय? हे बघ, काल मी बघितले गुलाबजाम तसे तसेच होते. हो हो. मंग्या, पुरी दे. हे घे. बाबा, दादाचं एक बरं आहे ना, तो खाण्यात कुठला हिशोब करत नाही. अरे, माझ्या सुनेच्या हातच्या पुऱ्या खाताना ना कुणीही हिशेब करत करत जेवू शकणार नाहीये. हो बाबा, तुम्ही काय त्याचं बोलणं मनावर घेताय? त्याला एक तर माझी चेष्टा केल्याशिवाय चैन नाही पडत. बाबा, काकाचे टोमणे ऐकल्याशिवाय तुम्हाला तरी कुठे चैन पडते हो? ऋता, पुऱ्या आण ना. काका, मी आणते ना. सावकाश ग, गरम आहेत पुऱ्या. हो घे. थांबा. दे वहिनी, मी नेते. बरं घे. अगं ए, तिला नको करू, तर तू घेऊन जा. बर. तू थांब ग प्रांजल. अहो बाई, असं काय करताय? मला तुम्ही काहीच करू देत नाही आहात. प्लीज असं नका ना करू. मला कसं तरीच वाटतंय. मी निदान पुऱ्या नेते ना. नाही, थांब. अगं, इतर घरांच्या सुनांना काम करायला सांगतात म्हणून त्या नाराज असतात. आता इथे हिला काम करू नको म्हणून सांगतोय तरी नाराज. 2-4 दिवस जाऊ देत, मग करायचंच आहे काम. अरे वाट्या रिकाम्या आहे, तो सोन्याचा रस आणा. तिरकसपणे बोलण्याची पण एक लिमिट असते. सोन्याचा रस काय? याला सेन्स ऑफ ह्युमर असं म्हणतात. हो बाबा, सेन्स ऑफ ह्युमर याचा. सोन्याचा रस? तुझ्या बाबांच्या मते आंब्याचा आणि सोन्याचा भाव सारखाच आहे, म्हणून आंब्याचा रस म्हणजे सोन्याचा रस. ऋता, रस आण जा. हो, आणते आणते. बाबा, हा वाटतो तेवढा मूर्ख नाहीये ना? हो.
सासूबाई आमरसाचं पातेला कुठे आहे? मी नेते. मी नेऊ? तुला सांगितलं ना आज काही करायचं नाही म्हणून. ऋता जरा पुरी बघ ये, मी वरण गरम करत ठेवते, त्यानंतर मग तू आमरस घेऊन जा. हा ओके ये. बघा, सोन रसा परी आम रस, सोन रसा परी आम रस. पुढे काय? आहा आहा आहा. फोन कोणाचा वाजतोय? फोन कोणाचा तरी वाजतोय. ए माझा तर माझ्याकडेच आहे. माझा नाही वाजत आहे. त्याला ना तोंडी लावायला फोन लागतो. दादा तुझा वाजतोय का? बंद आहे माझा फोन. Hello? Am I talking to Mrs. Chittanvis? No. You are talking to Mrs. Pranjal Raya Chittanvis. ओ मग सौ राया चिटणवीस, कशा आहात तुम्ही? तुम्ही सकाळपासून तुला कोणी मिळालं नाही छळायला? अगं अजून छळायला सुरुवात कुठे केली आहे मी? आणि काय ग शहाणे, रोज रात्री गुड नाईटचा स्वतःहून मेसेज यायचा तुझा, आणि काल रात्री मी केला तर रिप्लाय पण केला नाहीस तू. अगं रिऊ, खरंच सॉरी, माझं ना फोनकडे लक्षच नव्हतं. इतकी गडबड सुरू होती ना. तुला माहितीये का, लग्न झाल्या झाल्या आम्ही एक गेम खेळलो. त्यात काय होतं माहिती, असे 2 तांबे ठेवले होते, त्यात एक दागिना लपवला होता आणि तो मला शोधायचा होता. बस इतकंच? अगं बास नाही, त्यात चॅलेंजिंग पार्ट असा होता की माझ्या हातातल्या बांगड्यांचा अजिबात आवाज नाही झाला पाहिजे, आणि जर झाला तर ती सून कटकटी असं म्हणतात. म्हणजे तुझ्या सगळ्या बांगड्या वाजल्या? ए रियू प्लीज, हा, मी तुझ्यासारखी नाहीये. अगं एवढं करून काय मिळालं? अंगठी. क्या बात आहे. खूप म्हणजे खूप जास्त मजा आली. रिया, मी तुला सांगून ठेवते, आधीच प्रॅक्टिस करून ठेव. अरे आमरस कुठे आहे? की दादाचं म्हणणं मनावर घेऊन कोणीतरी विकला सोनाराकडे. सासूबाई आमरस वाढणार होत्या. हो का? अजून वाढलंच नाही पण तिने. मग आता काय करूया? बघ, तुला कष्ट होणार नसतील तर तू तरी वाढ. का आपण एक नोकर ठेवूया आता आमरस वाढायला? नाही नाही नको, काही गरज नाही. वाढेल ना ऋता, नाहीतरी दिवसेंदिवस तिचं वजन वाढतच आहे. प्रसादाचा शिरा. ऋता, अगं काय झालं, रडतेस का तू? कोणी काही बोललं का तुला? काय, तुझा नवरा आणि तिचा नवरा दोघांच्याही जिभेला हाड नाही. मी काय म्हणालो नाही, मी एवढंच म्हणालो की आमरस वाढायला नोकर ठेवूया का. तुम्ही पण ना, आणि वर आणखी म्हणता मी काहीच नाही म्हणालो म्हणून. ऋता, तू लक्ष नको देऊ ह्यांच्या सगळ्यांच्या बोलण्याकडे. तू एक काम कर, तू ना सगळ्यांना आमरस वाढ, म्हणजे तरी जरा गोड बोलतील. आणि आमरस जरा हसून वाढ ग, नाहीतर त्याचा गोडवा कमी होईल ना. काय हो तुम्ही थट्टा मस्करी करता? तुम्ही गमतीने बोललात ना तरी ते मनाला लागतं. हो बरोबर आहे. दादा ऋताला बोललास ते ठीक आहे रे, प्रांजलला बोलू नकोस. रियू, या घरातले ना सगळे खूप मस्त आहे. प्रांजल, मला ते सगळं ऐकण्यात ना अजिबात इंटरेस्ट नाही. मला सांग, कशी झाली फर्स्ट नाईट? रियू, तू ना निर्लज्ज आहेस. प्रांजल, व्हॉट निर्लज्ज? मला सांग, रायाला मेहंदीवरचं नाव शोधता आला? हे बघ, मी तुला सगळं सविस्तर नंतर सांगते जेव्हा आपण भेटू. आता ना सगळे जेवायला थांबलेत, मी तुझ्याशी नंतर बोलते. ओके? अगं ऐक ना. चल बाय. प्रांजल, ते सगळं ठीक आहे, आमरसाचं पातेलं कुठे ठेवलं? तरी मी सांगत होतो पायरी आणा, पायरी आणा, पण आम्हाला हाऊस ना, हापूसच हवा. पायरीचा रसही चांगला गोड लागतो. पण तुम्हाला सगळ्यांना ना पैसे घालवायची हाऊस आलेली. ते आंबे शोधण्यात 1.5 तास गेला माझा. आता ते आंबे सापडले तर रसाचं पातेलच गायब. भुतटकी आहे का या घरात? रसाचं पातेलं गायब होतं म्हणजे काय? मुळात ना हा रस करायचा घाट घातला कुणी इथे?
दादा असं काय करतो? आता लग्न घर म्हटलं की गोडधोड तर लागणारच ना. नाही, पण यावेळेस मी दादाची चिडचिड समजू शकतो. अरे त्या एका आमरसापायी वेळ आणि पैसा वाया घालवायचा म्हणजे जरा जास्तच आहे की नाही दादा? मंग्या, मी आधीच चिडलोय. त्यात तू उगाच काड्या घालू नकोस. त्यापेक्षा रसाचं पातेलं शोध जा. आत्ता आठवलं, आमरसाचं पातेलं प्रांजल घेऊन गेली होती. बापरे कालिंदी, म्हणजे तुला असं म्हणायचंय की तुझ्या नवीन सुनेने आमरस चोरला? राया, बघ तुझी आई काय म्हणते ते. बाबा काही काय बोलता तुम्ही? बोलायच्या आधी जरा विचार तरी करा. हसतय.